अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। शेतकरी दिगंबर भीमराव सपकाळ यांचे 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू। प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच। पिंपरखेड शिवारातील गट क्रमांक 241 मध्ये नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवून तसेच पाण्याची दिशा बदलल्यामुळे मागील 4 वर्षापासून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी दिगंबर भीमराव सपकाळ यांनी तहसीलदार कन्नड यांच्याकडे केली आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तक्रारीनुसार शेजारील शेतकरी सीताराम पंडित चोखाजी यांनी शेतामध्ये वावर लेवल करून तसेच पाणी वळण टाकून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्याचा आरोप आहे। तसेच आनंद नामदेव चाबुकस्वार यांनी विहीर खोदताना निघालेला मुरुम माती वाहत्या पाण्याच्या मार्गात टाकल्याने नैसर्गिक नाला व दीपक कैलास कुरंकार यांनी नालीत दगडे टाकून पावसाच्या पाण्याची दिशा बदलण्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी त्यांच्या शेतात साचत असून उभी पिके वारंवार पाण्याखाली येत असल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय। पाणी साचल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून शेती करणेही कठीण झाले। या नुकसानीमुळे गेल्या 4 वर्षांपासून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे। या समस्येबाबत यापूर्वीही जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, तहसीलदार कन्नड तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी लेखी तक्रारी केल्याचेही सपकाळ यांनी नमूद केले। मात्र अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याने दरवर्षी शेतीचे नुकसान सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तहसीलदारांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करावा। नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविण्यात आलेल्या ठिकाणांची मोजणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी तसेच पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी दिगंबर सपकाळ यांनी केली आहे। महाराष्ट्र समाचार न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड पिशोर। कन्नड तालुका संभाजीनगर जिल्हा। माझी समस्या 5 वर्षापासून चालू आहे। माझी कोणत्या खात्याने दखल घेतली नाही। काही इशारा देऊन मी यांना काही कोणत्या गोष्टीची कारवाई केली नाही। कोणत्या खात्यात ते अर्ज तहसीलला केले, पाटबंधारे खात्याला केले, कलेक्टर ऑफिसला केले, आतापर्यंत दखल नाही घेतली। मग हे मला काही कळत नाही की कारण काय हो राहिलं, अत्याचार का हो राहिला माझ्यावर, मला हे समजून नाही राहिलं। माझी समस्या आपलं आदर तलावाचे नाली समुद्राने बंद करून टाकलेले आणि तो अत्याचार माझ्यावर करत आहे। पाटबंधारे त्याच्यावर नोटीस काढली की ते माझ्या मुलाच्या अंगावर गाडी टाकत आहे। परत ते कैलास दीपक कैलास आणि ते भरगावात टाकली दिवस असता। तर याचं पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट करून FIR फाडून यांनी तिथं का लांबवलं नाही, हे याच्यावर काही मला उल्लेख मिळाला नाही। मी पोलीस स्टेशनला गेलो, SP ऑफिसला गेलो, तिथून त्यांनी त्याला कळवलं का बा याच्यावर काही केलं नाही का। हे मला उलट सांगून तुम्ही याच्यावर फौजदारी करा, अमकं करा। तर त्याच्यापासून मग की डोकं खराब झाल्यापासून मी इडे उपोषणला बसून मी गेलो। म्हणजे 5-6 लाखाची वर्षाला नुकसान आहे इडे। मला पोलीस स्टेशनचे PSI साहेब आले, काय हा जो सपकाळ सर आले, पाटील साहेब आले, त्याच्या बाद परत पुन्हा पाटबंधारेचे इंजिनियर येऊन गेले। तर त्यांना ती 20 तारीख समोर आली, त्याच्यावर माझा काही भरोसा राहिला नाही। तर अशा समस्या माझ्या आहे। माझा पाटबंधारे खात्याचा न तहसीलला चक्रा माराचा वार्षिक 1 लाख रुपये खर्च आहे माझा। जाऊन टाकतो घरात 3 मिनिट सुद्धा आणत नाही। छान होऊन गेलो, कर्जबाजारी होईल। अगर माझ्या जीवाचं काही करता काही झालं, शासन यांनी शासनाचे लोक जे जबाबदार राहतील तर मी इकडे परेशान आहे। जंगलामध्ये मी बसेल आहे इकडे, माझ्यासोबत फक्त माझी सूनबाई आहे।